आपण पाहत आहोत सध्या गजानन महाराज पालखी पालखीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे। रात्री तेरणनगर ढोकी या ठिकाणी पालखीचा मुक्काम होता आणि आज सकाळी वैराग्य महामेरू संत गोरोबा काकाच्या मंदिराजवळ पालखीचा 2 तास विसावा असतो आणि तो विसावा झाल्यानंतर तेरमधून पालखी धाराशिवकडे प्रयाण करत आहे। पुढे पाहतो आपण, पुढे आहेत पताका, झेंडेवारी, वारकरी, त्याच्या पाठीमाग टाळकरी, हजारो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने आणि पाठीमाग पालखी आहे। ज्या प्रेक्षकांना पालखीचं दर्शन घेणं किंवा हा सोहळा पाहण्यासाठी यात आलेलं नाही त्यांच्यासाठी आपण समय संघर्ष चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या दाखवत आहोत। हे लाईव्ह प्रदर्शन आहे, लाईव्ह दाखवत आहोत। आपण पाहतो दर्शन घेण्यासाठी तेरमधील भाविकांची गर्दी। या ठिकाणी वारकऱ्यासाठी पाण्याची व्यवस्था तेर ग्रामस्थांनी केलेली आहे। पुढे टाळकरी पताकेवाले पुढे गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो पालखी जवळ आली आहे। पालखीचं आपण आपल्या समय सूरवाद्य शेगावून आलेले, शेगावचे समय सूरवाद्य आणि आपण प्रत्यक्ष पालखी पाहत आहोत। गजानन महाराज दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी आणि या गर्दीतून वाट काढत पालखी हळूहळू पुढे सरकत आहे। सध्या धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी गजानन महाराजांची पालखी आलेली आहे। आपण हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत पालखीचे। गजानन महाराजांची पालखीमध्ये सुंदर अशी गजानन महाराजांची मूर्ती आपण पाहत आहोत। लाईव्ह दृश्य समय संघर्ष प्रेक्षकासाठी गजानन महाराज पालखीचं लाईव्ह दृश्य आपण दाखवत आहोत आणि पाठीमाग पाहतोय आपण पालखीला वाटं लावायचं म्हणून काही अंतर चालत जाण्यासाठी भाविकांची विशेषतः महिलांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।